नमस्कार, मी उमेश कुमार. TV9 मराठीत सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपल्याबरोबर आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे. उद्धवजी, तुमचं TV9 मराठीत स्वागत आहे. आणि मी पहिला प्रश्न आहे तो म्हणजे मी थोडा वोट शिफ्टिंगबद्दल विचारणार आहे, कारण की प्रत्येक निवडणुकीत, मोठ्या निवडणुकीत एक वोट शिफ्टिंग मेजर कधी कधी बघायला मिळतं. आणि या निवडणुकीत एक मेजर वोट शिफ्टिंग जे बघायला मिळतं ते मुस्लिम मतांचं आहे. म्हणजे महाराष्ट्रात जवळपास 1.25 ते 1.5 कोटी मुस्लिम आहेत आणि 12% 11.5 ते 12% आसपास ही लोकसंख्या जाते. आणि आता एवढे फेज झालेत आणि एक लक्षात येतं आहे की मेजर वोट शिफ्टिंग या लोकसभेतला जो आहे तो म्हणजे मुस्लिमांचं वोट शिफ्टिंग हे उद्धव ठाकरेंकडे आहे. आता बऱ्याच पत्रकारांशी मी बाहेरही बोलतो, राज्याच्या बाहेर बोलतो, आम्ही दिल्लीत बोलतो, तर आश्चर्य त्यांना या गोष्टीचं वाटतं की जी बाळासाहेबांची शिवसेना कट्टर हिंदुत्वासाठी ओळखली जायची, त्या शिवसेनेविषयी आता मुस्लिमांना जिव्हाळा वाटतो आणि त्यांच्या तोंडी मशाल आहे. हे कसं? वोट शिफ्टिंग नुसतं मुस्लिम मतांच्या शिफ्टिंगकडे बघता नाही येणार. दोन गोष्टींनी बघावं लागेल. एक तर ही लढाई जी आहे, निवडणूक, ही हुकुमशाही आणि लोकशाही, त्याच्यामुळे लोकशाहीकडे वळणारी मतं, या दृष्टीने ते वोट शिफ्टिंग बघावं लागेल. दुसरा प्रश्न जो तुम्ही विचारलात की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांची शिवसेना ती मुसलमानांना आपलीशी वाटायला लागली, याचं कारण असं, मी अनेकदा सांगितलेलं आहे, आम्ही हिंदुत्ववादी आहोतच, आम्ही ते काही सोडलेलं नाही, सोडणार नाही. मात्र आमच्या हिंदुत्वामध्ये आणि भाजपच्या हिंदुत्वामध्ये फरक आहे. आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. आमच्याकडे विकासाच्या कामांचे मुद्दे आहेत. आमच्याबद्दलचा एक विश्वास, जेव्हा कधी एखादं संकट येतं तेव्हा धावून जाणारा शिवसैनिक तिकडे जातपात धर्म बघत नाही, ही आमची ओळख आहे. आता जे आपल्या देशाच्या निवडणुकीत दिसतंय की कोणताही एक नॅरेटिव्ह म्हणा, तो जो एक शब्द आहे नॅरेटिव्ह, म्हणजे थोडक्यात एक दिशा किंवा विषय, असा भारतीय जनता पक्षाला हा जनतेसमोर नेता आलेला नाहीये. 10 वर्षातल्या त्यांच्या थापा या पुरेशा बोलक्या आहेत. 10 वर्ष ही केवळ एकट्या दुकट्याची नाही तर संपूर्ण देशाच्या आयुष्याची वाया गेली. ही एक उद्वेगाची भावना केवळ मुसलमानांच्याच नव्हे तर सर्वांच्या मनामध्ये, हिंदूंच्या सुद्धा आहेच. कारण महागाई ही कोणाला सोडत नाहीये, बेकारी कोणाला सोडत नाहीये. शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये तुम्ही कुठे धर्म पाहिलात का? 80 कोटी जनतेला मोदी सरकार म्हणतं आम्ही फुकट धान्य देतो. मग ही 80 कोटी जनता जी आहे त्याच्यात हिंदू, मुसलमान, शीख, ख्रिश्चन आहेत की नाही आहेत? आणि जर केवळ हिंदू असतील तर मग 140 कोटीमध्ये 80 कोटी हिंदू हे गेले 10 वर्ष तुमची सत्ता असताना दारिद्र्य रेषेखाली का राहिले? त्यांना नोकरी का दिली नाही? तर हा सगळ्याचा जो परिपाक आहे तो या वोट शिफ्टिंगच्या मागे.